गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इराण आणि अमेरिका इस्रायल यांच्या युद्धाचा फटका सर्वत्र बसत असून इराणने होर्मुझ बंद केल्याने गॅसचा तुटवडा जाणवत असून व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल बंद झालेत, तर अनेक ठिकाणी घरगुती गॅससाठी लाईन लागली असल्याचं पाहायला मिळत आहे। याबाबत प्रशासनाने गॅस एजन्सी यांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्या आहेत। पूर्वीप्रमाणे जर गॅस सिलेंडर घरोघरी जाऊन दिला जात होता त्या पद्धतीने आता देखील देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी गॅस एजन्सी यांना दिल्या आहेत। यामुळे 1 ते 2 दिवसात जी गर्दी गॅस एजन्सी बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे ती पुढील 2 दिवसात पाहायला मिळणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी गॅस तुटवड्याबाबत आपली भूमिका मांडली। यावेळी त्यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय। सर्वात आधी मी सर्व पुणेकरांना एक गोष्टी स्पष्ट करू इच्छितो की पुण्यामध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे। आपल्याकडे डोमेस्टिक सप्लायसाठी जेवढा LPG पाहिजे तेवढा पुरेसा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पुढेही सुद्धा अडचण येणार नाही, म्हणून शासनाने कमर्शियल सप्लायवर काही टक्के बंदी आणलेली आहे। तर सर्वात आधी जिल्हाधिकारी म्हणून मी सर्व पुणेकरांना आवाहन करू इच्छितो की पॅनिकमध्ये येऊन आपण LPG सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावू नका। पॅनिकमध्ये ॲडिशनल घेण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचतो आहे, त्याच्यामुळे रांगा लागते आणि मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि एक पॅनिकची सिच्युएशन क्रिएट होते। तर तसं कुठलीही परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्येही नाही आहे। पुण्यामध्ये इनफॅक्ट प्रोडक्शन पण होत असतो आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या डोमेस्टिक सप्लायची कमतरता आज पण नाही आहे, पुढे पण येणार नाही आहे। त्यासाठी सर्व काळजी शासन स्तरावर घेतली जात आहेत। तर आपल्याकडे काय आहे की याच्यामध्ये एक गोष्टी आम्ही सांगू शकतो की कंटिन्युअसली आपल्याकडे सप्लाय येत असते आणि शासनाने 4 प्रकारचे प्रायोरिटीज प्रमाणे करून दिलेले आहेत की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपल्याला साठा लागला होता वेगवेगळे सेक्टरसाठी, त्याच्यामध्ये डोमेस्टिक सप्लाय, कमर्शियल सप्लाय, प्रायोरिटी सेक्टरचे सप्लाय, त्याच्याप्रमाणे त्याने मागचे 6 महिन्याचा अंदाज घेऊन 100% 80% पुरवठा करा त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत। तर त्याच्या अनुषंगाने डोमेस्टिक सप्लायसाठी निर्देश असे आहे की 100% सप्लाय आपल्याला करायची आहे। त्याच्यामध्ये मात्र एक अट आहे की एक सिलेंडर जे आहे ते 25 दिवसासाठी, म्हणजे एक कन्झ्युमरला 25 दिवसामध्ये एक मिळते, तर तो एक कंडिशन शासनाने लावलेली आहे। पण याच्याशिवाय कुठल्याही प्रकारची कमतरता असणार नाही, आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये आहे। सप्लायसुद्धा चालू आहे, आपल्याकडे प्रोडक्शन पण त्या पद्धतीने चालू आहे। तर डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। काल चीफ सेक्रेटरी स्तराची बैठक पण झाली आणि त्याच्यामध्ये त्याने आणखीन 2 दिशानिर्देश आम्हाला दिलेले आहेत। पहिला आहे की जे आपल्याकडे सर्व हॉस्पिटल्स आहे त्याला कुठल्याही प्रकारचा सप्लाय कमी नाही पडला पाहिजे, ते आम्ही एन्शुअर करतो आहे। आणि सेकंड, जे हॉस्टेल्स आहे गव्हर्नमेंट शासकीय हॉस्टेल आणि एडेड हॉस्टेल त्यांनाही सुद्धा सप्लाय कंटिन्युअसली देतील, तेही आम्हाला एन्शुअर करायला सांगितलं, तर तेही आम्ही एन्शुअर करतो आहे। मात्र हा सिच्युएशन बघून काही ठिकाणी काही लोक ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यासाठी आम्ही तालुका स्तरावर प्रत्येक तालुक्यामध्ये पथक स्थापित केलेले आहेत तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली। त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकसुद्धा आहे आणि याचं काम आहे की ते प्रत्येक ठिकाणी जाऊन तपास करत आहेत की कुठेही कुठल्या प्रकारचं होल्डिंग नाही झाला पाहिजे, ब्लॅक मार्केटिंग नाही झालं पाहिजे। बघा आपल्याकडे ज्या पद्धतीने सप्लाय आहे त्या पद्धतीने कमी नाही पडणार, मात्र जर ब्लॅक मार्केटिंग आणि होल्डिंग झाला तर पुढे जाऊन कमी पडू शकतो। तर प्रशासन म्हणून आम्ही सर्व काळजी घेतो आहे की कोणी होल्डिंग ब्लॅक मार्केटिंग प्रकारचे प्रयत्न करू नये। आम्हाला काही ठिकाणीकडून असेही तक्रार आलेली आहेत की हा सिच्युएशनचा वापर करून काही ठिकाणी काही लोक जे आहेत ते जास्त दरामध्ये विकण्याचा प्रयत्न करते, तर त्या ठिकाणी आम्ही काही कारवाई केलेली आहे, निरोप पण दिलेले आहेत। तर सर्व नागरिकांना आमचा 3 आव्हान राहील। पहिला हा की डोमेस्टिक सप्लाय कुठल्याही प्रकारच्या कमतरता नाही आहे, म्हणून कोणालाही घाबरायची आवश्यकता नाही आहे। दुसरा, कोणताही सप्लायर हा सिच्युएशनचा वापर करून स्वतःसाठी जास्त अमाऊंटमध्ये विकू नये। तशा प्रकारची आमच्याकडे कंप्लेंट आली तर त्याच्यावर खूप कडक कारवाई केली जाईल, त्याचे निलंबनही केली जाईल सप्लायचा आणि त्याच्यावर परमानंटली पण बंदी आणली जाईल। आणि तिसरी आमच्या सर्वांना आव्हान देतील की ब्लॅक मार्केटिंग किंवा होल्डिंग करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। आम्ही लक्ष ठेवून आहोत, आमचे पथक आहेत, प्रत्येक ठिकाणी व्हिजिट पण करत आहेत। हे 3 गोष्टी खूप महत्त्वाची सद्यस्थितीमध्ये। पॅनिकची सिच्युएशन अजिबात नाही आहे, आपल्याकडे सफिशियंट क्वांटिटीमध्ये डोमेस्टिक सप्लायसाठी LPG अवेलेबल आहेत आणि आम्ही प्रत्येक दिवशीचा आकडासुद्धा आम्ही उपलब्ध करण्याची सुरुवात आजपासून करत आहोत की आपण आधी किती सप्लाय करत होतो आणि आता किती सप्लाय करत आहोत। तर हे डेटा आम्ही आजपासूनच देण्याची सुरुवात करतो आहे। त्याचा उद्देश आमचा हाच आहे
की एकदा लोकांना लक्षात आलं की डोमेस्टिक सप्लाय आधी जेवढी होत होती ते आता पण तेवढीच होत आहेत, तर हळूहळू ते सिच्युएशन आहे ते कंट्रोलमध्ये येऊन जातील. पण मी वारंवार हे सांगतो आहे की डोमेस्टिक सप्लायमध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा येऊ नये, म्हणूनच प्रशासनाने हा प्रोएक्टिव्हली जे कमर्शियल सप्लाय आहे त्याला 80% पर्यंत आणलेलं आहे, जेणेकरून डोमेस्टिक सप्लाय जे आहे त्याला पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. कमर्शियलमध्ये त्याने प्रायोरिटी सेक्टर डिसाईड करून दिलेले 4 प्रायोरिटी सेक्टर आहे. पहिला प्रायोरिटी सेक्टर आहे तो आहे डोमेस्टिक सप्लाय. तर डोमेस्टिक सप्लायबद्दल स्पष्ट दिशानिर्देश आलेले आहे 9 मार्चच्या आदेशामध्ये, की मागचे 6 महिन्यामध्ये जेवढा आपण सप्लाय केला होता तेवढा सप्लाय 100% त्यांना मॅच करून पुढे पण करायची आहे. मग त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे, थर्ड कॅटेगरी आणि फोर्थ कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये पहिल्या कॅटेगरीमध्ये फर्टिलायझरचा उल्लेख आहे, पुढची कॅटेगरीमध्ये टी मार्केटसाठी जे आहे त्याचा उल्लेख आहे, मग इंडस्ट्रीयलचा उल्लेख आहे, मग कमर्शियल रेस्टॉरंटचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सध्याचे साठा मागचे 6 महिन्याचा जे साठा सप्लाय केला होता त्याच्या 80% सप्लाय त्याने पुढे करायचे. तर या पद्धतीच्या हा नियोजन आहेत. मात्र पुढे डोमेस्टिक सप्लायला कुठल्याही प्रकारच्या अडचण येऊ नये म्हणून आपण हा 20% शासनाने कमी करण्याचा निर्णय कमर्शियलबद्दल घेतलेला आहे.